श्रमजीवीचं काम हीच श्रमजीवीची ओळख आहे, अण्णांची ओळख आहे. आणि म्हणूनच गोष्ट श्रमणाऱ्या जीवांची हे आत्मकथन अण्णांचं आहे की श्रमजीवीचं, असा विचार वाचकाच्या मनात शब्दागणिक डोकावेल असं मला नक्की वाटतं. त्याची ही झलक. गावागावातून कार्यकर्ते येत आहेत, श्रमजीवीत काम करणारे लोक येत आहेत, ज्या लोकांना श्रमजीवीच्या कामाचा फायदा झाला असे लोक येत आहेत. साताऱ्यातून येत आहेत, कोयनेतून येत आहेत, कराडमधून येत आहेत, सांगलीहून येत आहेत, महाडमधून येत आहेत, अगदी पुण्या मुंबईतून सुद्धा लोक येत आहेत. दर 6 महिन्यांनी मेळाव्याला येतात अगदी तसेच. पण यावेळी लॉकडाऊनमुळं जवळजवळ 3 वर्षांनंतर ही मंडळी मला आणि एकमेकांना अशी एकत्र भेटतायत. तिन्ही सांजेला किलबिलणाऱ्या पाखरांची वाट पाहणाऱ्या झाडाचे प्राण जसे डोळ्यात एकवटतात ना, तसंच काहीसं झालंय माझं. ही माणसं जशी मला भेटायला उत्सुक आहेत, तसाच मीही त्यांना भेटायला अधीर आहे. 45 वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली तेव्हा मी जितका उत्साही आणि उतावीळ असायचो तितकाच आज या क्षणीही आहे. लॉकडाऊनच्या काळात या लोकांनी काय केलं, ते कसे जगले, आलेल्या अडचणींना त्यांनी कसं तोंड दिलं, हे मला जाणून घ्यायचंय. हे जाणून घेताना, त्यांच्याशी गप्पा मारताना मी समजुतीच्या 4 गोष्टी त्यांना सांगाव्यात ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा असते. मात्र हे करताना मी ही 4 गोष्टी शिकत असतो. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमधून मलाही कितीतरी गोष्टी नव्यानं कळतात, ज्यांचा मी याआधी अशा पद्धतीने विचार केलेला नसतो. 2 दिवसांचा हा मेळावा पुढच्या 6 महिन्यांची बेगमी असते, कामाची, ऊर्जेची आणि अपेक्षापूर्तीचीही. 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळानं माझ्या आयुष्याला जसं एक वेगळं वळण दिलं, तसं आत्ताच्या तरुणांच्या बाबतीत काय वेगळं घडू शकतं. इकडं एक डोळा सतत असतो. माझ्या गावासाठी, गावातल्या लोकांसाठी, गवळी धनगर समाजाच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही घंटा मनाच्या एका कोपऱ्यात अखंड नादत राहते. श्रमजीवी ही कुणा एका समाजाची मक्तेदारी नक्कीच नाही. असं असलं तरी तिचा पाया मात्र गवळी धनगर समाजच आहे. या समाजात मी जन्माला आलो, लहानाचा मोठा झालो. साहजिकच या समाजाची सुखदुःख आपसूक दिसली, कळत गेली आणि त्यांची तीव्रता जाणवल्यावर आपण हे बदललं पाहिजे ही जाणीव नकळतपणे जगणं व्यापत गेली. अण्णा, अण्णा कुठे आहात तुम्ही? राम हाक मारतोय. अरे देवा, सदऱ्याची बटणं खालीवर लावली बघा विचारांच्या नादात. आलो रे राम, आलोच, लवकर या, सगळे वाट बघतायत तुमची. आलोच रे 5 मिनिटात. आत्ता या सगळ्याचं हसायला येत आहे, पण एक काळ असाही होता जेव्हा सदरा असणं, सदऱ्याला बटणं असणं ही चैन होती माझ्यासाठी, माझ्या आजूबाजूच्या माणसांसाठी. अण्णा, खरं तर ही जी गोष्ट आहे, हे जे पुस्तक आहे ते करूया असं जेव्हा रामदादा तुम्हाला म्हणाले तेव्हा नेमकं काय काय घडलं? खरं तर अशा प्रकारच्या म्हणजे माझे कामाचे अनुभव हे मी लिखित स्वरूपात करावे असं अनेक लोकांनी थोडं दाखवून मला अनेक वेळेला सांगितलं होतं की बाबा तुम्ही तुमचे अनुभव लिहा. सुरुवातीच्या काळामध्ये अनुताई वाघ आणि त्यांचा माझी भेट कोयना नगरला झाली 1982 दरम्यान. त्यांची एक मानसकन्या आमच्याकडे होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमची डायरी लिहा, त्याची ते तुम्हाला पुढं उपयुक्त होईल अशा प्रकारे. त्यानंतरच्या काळामध्ये काही मित्र भेटले, त्यांना सुद्धा असं वाटलं की बाबा तुम्ही थोडं लिहावं म्हणून. पण एक तर लिहिणं आणि काम करणं
त्याच्यामध्ये कामाची आवड जास्ती होती आणि लिहिण्याकडं काही फार कल नव्हता. दुसरं असं झालं की काम करत असताना कामाच्या गरजेपुरतं छोटं मोठं रिपोर्ट असतं, हे असतं, प्लीज असतो, पेपरमध्ये काही बातम्या येत असतात आणि त्यामुळं ती जी गरज आहे असं लोकांना लिहिल्यानंतर इतर लोकांच्या बरोबर आपल्या संस्थेची माहिती होते, आपल्या कामाची माहिती पोहोचणं, हे या माध्यमातून थोड्याफार प्रमाणामध्ये कळत होतं. रिपोर्ट्स असतात पण ते असे विखुरलेलं होतं, असं एक संगण होतं आणि म्हणून असं वाटत होतं की म्हणजे लिहावं पण ते काय लिहिणं कधी झालंच नाही. सुरुवातीच्या काळामध्ये राम BSW लहानापासून मोठा झाला, त्यांनी हे सर्व आमची जी जुनी टीम आहे तिला जवळून पाहिलं. कॉलेज संपल्यानंतर काही वर्ष त्यांनी काम केलं, त्याच्यानंतर तो अनुभवासाठी बाहेर थोडा कामाला गेला आणि त्याच्यानंतर तो 5-6 वर्षापूर्वी परत आला आणि परत तो कामामध्ये जोडला गेला. मग त्याला ह्या संपूर्ण कामाची जी व्याप्ती होती त्याची जाणीव होती आणि म्हणून त्याचं सारखं असं चाललं होतं की तुम्ही काहीतरी लिहा आणि तुमचे एवढे अनुभववाढी, आता जसं सतीश देसाईंनी सांगितलं, पागेनी सांगितलं, ही सर्व माझे जुने सहकारी आहेत की जे सुरुवातीच्या काळामध्ये 40-45 वर्ष एकत्र, नाना आणि 45 वर्ष काम करतोय, पागे 40 वर्षाच्या पुढे, अशी आमची टीम जी जुनी आहे, ही जुनी टीम आता दिवसोदिवस त्यांचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे ती कमी होत चाललेली आहे आणि म्हणून त्याला असं वाटायचं की हे जे तुमचे अनुभव आहेत हे तुम्ही लिखित स्वरूपामध्ये केले तर संस्थेला आणि पुढच्या पिढीला सगळ्याला उपयोग होईल, तर तुम्ही लिहा. मग त्या दृष्टीने त्याचा एक आग्रह म्हणून लिहायला मी सुरुवात केली. पण खरं लिहायला घेतल्यानंतर एक असा विचार आला की 4 दशकाहून अधिक काळ जो झालेला आहे आणि याच्यामध्ये एक कार्यक्रम नाही केलेला आहे. सर्वसाधारण काय होतं, अनेक संस्था ज्या आहेत काम करत असताना ते एखाद्या विषयावर काम करतात. कुणी आरोग्य विषयावर काम करतं, कुणी शिक्षण विषयावर काम करतं, कुणी वॉटरशेडवर काम करतं. आमचं तसं नाही झालं, कारण आम्ही काही ठरवून केलेलंच नाही ना. आम्ही लोकांच्या मध्ये गेलो, लोकांना काय पाहिजे, त्यांची गरज काय आहे, त्या गरजेच्या प्रमाणे काम केलं. आम्ही बालविवाहामध्ये काम केलं, आम्ही डेअरी डेव्हलपमेंट मध्ये काम केलं, फिशरीमध्ये काम केलं, वॉटरशेडमध्ये काम केलं, शिक्षणामध्ये काम केलं. लोकांना काय पाहिजे ऍक्च्युअली त्या पद्धतीचं काम केलं. आता आपणाला सर्वांना असं वाटेल की एवढे तुम्ही सर्व एक्सपर्ट होता की सर्व विषयात तुम्ही काम केलं, पण लोकांची गरज किती असते? म्हणजे तिथं काय संशोधन करायचं नसते किंवा PhD करायची नसते. प्राथमिक त्यांना ज्या लागणाऱ्या प्राथमिक काही गोष्टी असतात ते जे काम करत असतात त्याच्या संदर्भात करायचं असतं. आता हे एवढं मोठं काम आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर केलेलं, ते पुस्तक स्वरूपात आणायचं कसं, ही मोठी पंचायत. बरं, लिहिणं हा काही आमचा प्रांत नव्हता, पण आता ही मुलांचा आग्रह होता आणि काही लोकांचा करावं असं वाटत होतं. यापूर्वी माझे एक मित्र होते सरांचे, माझे श्याम गळसाची म्हणून, कराडचे, थिएटर गेले, तर त्यांनी सुद्धा निमार्ग लिहिलं होतं, पण नंतर ते थांबलं काही कारणाच्या. मग रामला असं वाटलं की नाही, मग तुम्ही लिहित नाही, मग थोडं आपण असं करूया की कोणाची तरी मदत घेऊया. मग काही 1-2-3 लोक त्यांनी निवडली, त्याची प्रश्नावली तयार करून माझ्याकडे आणून दिली आणि ती प्रश्नावली मी पाहिली आणि हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रश्नावली पाहिली, मी थोडा प्रयत्न केला, तर हे काय होतंय, हे आत्मचरित्र होते. आणि आत्मचरित्र आपण काय लिहायचं, कारण मी काही एकट्याने केलेलं काम नाही ना, माझं काम लिहायचं ह्या सर्व गोष्टीच्या मध्ये. हे जे काम आहे हे टीम वर्क आहे, अनेक लोकांनी केलेलं काम आहे. त्याच्यामध्ये स्थानिक लोक आहेत, ज्याला आपण लाभधारक म्हणतो ते लोक आहेत, सहकारी कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये जे तज्ञ लोक मार्गदर्शन करणारे ते आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. इव्हन आता ऑडिटर सर आमचे आलेले आहेत, कुलकर्णी सर, त्यांचा सहभाग आहे त्या सर्व गोष्टीच्या मध्ये. तर ही सर्व
जी लोक आहेत या सर्व गोष्टीच्या मध्ये, म्हणजे जे लोक आताच्या काळामध्ये विचार केला तर याच्यामध्ये 3 पिढ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि हे काम मी एकट्याने लिहायचं कसं, हा प्रश्न माझ्या समोर पडला आणि मला ते काही लिहायला जमलं नाही. मग मी रामला सांगितलं की बाबा नाही हे होणार, कारण मला हे लिहिताना परत असं वाटतंय की ते फोकस आहे ना तो संपूर्ण माझ्यावर होतो आणि हे काही एकट्या माणसाचं काम नाही. कुणी एखाद्याने केलं तर म्हणजे एवढं तुम्ही काम केलं कसं एकट्याने असं गोष्टी. तर मग ह्याला काय करायला पाहिजे म्हणून मग माधवीताई इथं आलेल्या आहेत, त्याच्याबरोबर पुण्याच्या आम्ही चर्चा केली आणि नंतर मग त्यांनी सहयोगी संस्थेचा संपर्क साधून दिला, योगेश सर आणखी विकास. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं की असे पुण्यावरून लोक येणार आहेत आणि तुम्ही आजच्या दिवस तरी थांबा, जर तुम्ही नाहीच म्हणताय तर आपण जरा एक मीटिंग तरी करूया. मी म्हटलं ठीक आहे करूया. नंतर मग हे आले, आम्ही एक मीटिंग केली. मी आता जे काही सांगितलं की पुस्तकाबद्दलचं माझे विचार त्यांना मी सांगितले की मला व्यक्ती फोकस नको, आणि दुसरी गोष्ट हे जे काम आहे हे जर सर्वांनी केलेलं आहे तर त्यांचा सर्वांचा ह्याच्यामध्ये सहभाग कसा दिसेल या सर्व गोष्टीच्या मध्ये. आणि अजून आमच्या पिढीबरोबर काम केलेले लोक सुद्धा जिवंत आहेत, नंतरच्या पिढीमध्ये काम केलेले लोक आणि आत्ता करतायत, हे 3 पिढ्याचे लोक अजून आहेत सर्व कार्यक्षेत्रामध्ये आणि आम्ही केलेलं सर्व काम ते चालवत आहेत. आणि ही प्रक्रिया जी आहे आम्ही सुरू करून दिलेली आहे. एक वेळेला सुरू करून देणं सोपं असतं, पण ते पुढे चालवणं 20-20, 25-25 वर्ष सातत्याने चालू ठेवणं हे अवघड असतं. आणि म्हणून मी म्हणलं की मी माझा हिस्सा मी बोलतो तो तुम्ही घ्या, पण ज्यांनी हे प्रत्यक्ष काम केलं किंवा जे लोक काम करत आहेत त्यांना पण बोलू द्या ना याच्यामध्ये. ते पण कुठेतरी त्यांची इन्व्हॉल्वमेंट असू द्या, त्यांचं कुठेतरी आवाज, त्यांचं कुठेतरी नाव, त्यांनी केलेल्या कामाचं पोच ते कुठेतरी ह्याच्यामध्ये संकलन झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे कसं करता येईल. आणि मग त्यांनी थोडा विचार केला आणि मला म्हणजे पण करता येईल ह्या सर्व गोष्टीच्या मध्ये आपल्याला, पण ह्याला थोडा कालावधी जाईल. कारण आपण जर म्हणलं की समोरासमोर बसायचं आणि तुम्ही बोला ना आम्ही करतो तर ते लगेच होईल. पण आता तुमचं म्हणणं असं आहे की सर्व जे तुम्ही 1976 ला कामाला सुरुवात केली, 77 ला ती जिथं कामाला सुरुवात केली तो जागा, त्यावेळेची माणसं, त्यांना पण भेटायचं आहे. आणि आज जी माणसं आहेत, म्हणजे आम्ही एका पहिल्या माणसाला भेटलो, योगेश सर होते का नाही म्हणून, 96 वर्षाचा माणूस आहे, लक्ष्मण शेळके. आणि त्याचं तुम्ही पुस्तकातलं जर ते सर्व वाचलं, सर्व मला सुद्धा आश्चर्य वाटलं की मी सुद्धा त्याला 20-25 वर्षानंतर भेटलो की त्याला मी एवढा कळलोय. सर्वात म्हणजे त्या माणसाला मी इतका कळलोय असं हे मला पहिल्यांदा जाणवलं आणि पहिली मुलाखत आपली ती. आणि असं आम्ही सर्व ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे काम चालू आहे त्या ठिकाणी हे जे लाभधारक आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटलो. जसं आता आम्ही तुम्हाला हा 96 वर्षाचा माणूस सांगितला, तसा महाड मधला काटकरी समाजातला माणूस आहे, तो सुद्धा ज्यावेळेला भेटतो आणि तो सुद्धा त्याच्या तिथं आम्ही 15 वर्षापूर्वी गेलो, 20 वर्षापूर्वी गेलो, तर तिथं तो त्या 20 वर्षामध्ये झालेलं त्यांचं परिवर्तन जो त्यावेळेला सांगतो, त्यामुळे मला सुद्धा एक आश्चर्य वाटतं की या माणसाच्या विचारामध्ये एवढं परिवर्तन कसं झालं या सर्व गोष्टीच्या. आणि म्हणून म्हणून मला असं वाटलं की मी सर्वांना म्हणलं की कदाचित आपला हा प्रयोग लोकांच्या बरोबर करण्याचा कदाचित बरोबर होतो या सर्व गोष्टीच्या. आणि दुसरी गोष्ट, जसं देसाईंनी आता त्यांचे अनुभव सांगितले त्यांच्या भाषेमध्ये, तसे सर्व माझे जे कार्यकर्ते आहेत, नानांनी काही अनुभव सर्व पुस्तकामध्ये ह्या सर्व गोष्टीचे त्यांचे अनुभव नोंद आहेत ह्या सर्व गोष्टीच्या मध्ये. मग तो कार्यकर्ता म्हणून या सर्व पुस्तकामध्ये या सर्व
हे पुस्तक अशा प्रकारे करायचं असं एक निश्चित झालं त्या सर्व गोष्टी. आणि ज्या वेळेला आणि ही कल्पना योगेश सरांनी आणि ओंकारताईंनी मला सांगितली त्यावेळेला त्यांना म्हटलं की मला मान्य आहे की आपण अशा पद्धतीने करूया सर्व गोष्टीच्या मध्ये. आणि मग हा साधारण 1.5 वर्षाचा कालावधी त्यांनी आणि आम्ही घालवला. आणि ह्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर संस्थेच्या 3 फळ्या, जी आमची फळी त्याच्या पाठीमागची आता जी तयार होते ती, आणि कार्यक्षेत्रावरची जे बेनिफिशरीज आहेत त्यांच्या सुद्धा 3 पिढ्या, ह्या सर्वांचा समावेश प्रतिनिधित्व म्हणून या पुस्तकामध्ये अनेक लोकांच्या मुलाखती आहेत. तिथं सरांची सुद्धा मुलाखत आहे या सर्व गोष्टीच्या मध्ये, सुभाष सरांची सुद्धा आहे. अशा अनेक जे मित्र ज्याने ही संस्था उभं करण्यासाठी पुढे नेण्यासाठी ज्याने म्हणून मदत केली, या सर्व लोकांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न यशस्वी केलेला आहे. आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स पण आहेत या सर्व गोष्टीच्या मध्ये, ते सुद्धा पुस्तकामध्ये फोटोग्राफ्स असतील, सर्टिफिकेट्स असतील, बाकीच्या गोष्टी ते सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे ज्यावेळेला पुस्तक तयार झालं या सर्व गोष्टीच्या मध्ये, आणि अर्थात या सर्व पुस्तकाची कसं मांडणी करायची, म्हणजे पुस्तकाची मांडणी ही काही कल्पना आम्हाला नव्हती. ती कल्पना योगेश आणि ओंकारताईने केली. ती मांडणी आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला काही त्याची 2 वाचून दाखवली, जशी वाचवल्यानंतर आम्हाला ते खूप आवडलं की ही मांडणी अतिशय योग्य पद्धतीने आहे, याच पद्धतीने आपण मांडणी करूया. आणि कारण या मांडणीमध्ये संस्थेच्या आणि कामाच्या अशा ज्या आत्ता चालू असणाऱ्या ज्या तिन्ही पिढ्या आहेत यांचा समावेश आहे. आणि हे आमच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मग या पुस्तकाचं नाव खरंच समर्पक दिले त्यांनी, त्यांचं मी कौतुक करतो की गोष्ट श्रमणाऱ्या जीवांची, कदाचित ते माझ्यावर लिहिलं असतं माझ्यावर फोकस करून, तर गोष्टने श्रमणाऱ्या जीवाची असं झालं असतं. जीवाची म्हणजे बिचाऱ्या जीवाची झालं असतं. आणि म्हणून हा जो प्रवास आहे याचा, आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की सर्व कार्यकर्ते जे आहेत, म्हणजे ज्यांनी आता आमच्या बरोबर काही आहेत, काही सोडून गेलेले आहेत, सर्वांचा समावेश आम्ही याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं ह्या पुस्तकाची सुरुवात जी जरी थोडीशी नकारात्मक पद्धतीने झाली असली तरी त्याचा शेवट मला असं सुरुवातीला वाटत, आणि दुसरं पण असं मला वाटत होतं की काय लिहून तरी काय करायचं, आपण हे काम आपल्यासाठी करतोय, काय दुसऱ्यासाठी कोणासाठी करत नाही. आणि जर आपल्या समाधानासाठी आपण जे काही करतोय या सर्व गोष्टीच्या मध्ये, त्याचं प्रदर्शन किंवा त्याचं हे कशासाठी करायचं, ज्याला कोणाला शिकायचं असेल, ज्याला कोणाला पाहायचं असेल, ज्याला कोणाला माहिती घ्यायची असेल ते येऊन घेतील, अशी एक भूमिका होती. पण नंतर ती माझी भूमिका बदलत गेली, कारण सर्व लोक एवढे करू शकत नाही, सर्व होऊ शकत नाही. म्हणून या प्रकारच्या पुस्तकाची परत निर्मितीची मला सुद्धा गरज वाटली. आणि मग हा तसं म्हटलं तर आमचा हट्टच होता, तो मी पूर्ण केला या सर्व गोष्टीच्या मध्ये, आणि त्याचा प्रकाशनाचा सोहळा. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो या सर्व गोष्टी. रामदादा, श्रमजीवी वय आणि तुमचं वय सारखंच आहे, दोघांचा जन्म 76 वाजला. सगळ्यात पहिल्यांदा कधी हा विचार आला की पुस्तक झालं पाहिजे, आणि का वाटलं असं, तो क्षण आठवतात? याची थोडी पार्श्वभूमी आपण जर विचार केला तर बरंच त्याच्यामध्ये सांगितलं की किती वेळा हा प्रयत्न झाला. मी ज्यावेळी माझं बालपण, त्या बाबतीत तुम्ही खरे प्रकाशक आहात. माझं बालपण पूर्ण संस्थेमध्येच गेलं. माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते कोयनानगरला जिल्हा परिषद शाळा, म्हणजे त्यावेळी त्याला छान नाव होतं, जीवन शिक्षण विद्या मंदिर. तिथे 1ली ते 4थी झाली, आणि तिथेच श्रमजीवीचा पण जन्म झाला, श्रमजीवीने तिथूनच सुरुवात केली. सो पुस्तकात जसं आपण म्हटलं की गावोगावचे कार्यकर्ते, तयार कार्यकर्ते वेगवेगळ्या भागातून येतात, तर तो अनुभव आहे तो मी
अनुभवलेला आहे मी, त्याचा साक्षीदार आहे. त्यावेळी काही कळत नव्हतं, लहानपणी काय कळणार आहे, पण ठीक आहे अण्णा काहीतरी करतायत, अण्णांच्याकडे लोक येत आहेत, अरे हे काहीतरी एक चांगलं चाललेलं आहे. आणि ते हळूहळू जसं मी त्याच्यामध्ये बघत गेलो, माझ्या बालपणाच्या माझ्या छोट्या विचारांच्या दृष्टीनं, अरे हे काहीतरी छान आहे, माणूस मोठा होऊ शकतो, माणसं भरपूर जोडू शकतात, आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. मग 11वी 12वी झाल्यानंतर खरं तर अण्णांना मला डॉक्टर करायचं होतं, पण माझ्या पर्सेंटेजनं त्याला तडा दिला, तेव्हा मी काही डॉक्टर झालो नाही. पण मला ज्या आवडत्या फील्डमध्ये जायचं होतं, मे बी ते माझं फ्युचर होतं, मला हेच काम करायचं होतं. मग मी सोशल वर्क कॉलेजमध्ये मुंबईला शिकलो. आणि त्यावेळी साधारणतः कळलं की अण्णा जे काय करतायत ते काम काय आहे, त्याच्या जे काही आपण म्हणतो की प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिकल. तर प्रॅक्टिकल मी थोडं बघितलं होतं, म्हणजे जस्ट बघितलं होतं. ते थिअरॉटिकल स्वरूपात मी शिकलो 3 वर्ष 4 वर्ष, आणि त्याच्यानंतर मी परत कामात आलो आणि मी त्या पद्धतीनं काम सुरू केलं. जसं अण्णांनी सांगितलं की मी थोडा ब्रेक घेतला, म्हणजे बाहेर काम केलं, बाहेरच्या संस्था बघितल्या, त्या कशा चालतात त्या बघितल्या, कॉर्पोरेट वर्ल्ड काय असतं ते बघितलं. आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर मला असं वाटलं की श्रमजीव संस्था खूप मोठं काम करते आणि ह्या कामाचं डॉक्युमेंटेशन कुठंतरी झालं पाहिजे. सो डॉक्युमेंटेशन या हिशोबाने आम्ही याच्याकडे सुरुवात केली. मग तसं त्यांनी म्हणलं की लिहा, हे घ्या, ते प्रश्न. मग काही लोकांनी असं प्रश्नावली करून दिली की अण्णा तुम्ही विचार करा, मला एक वेळ द्या, मी येतो तिथे, मग तुम्ही बोला, मी लिहून घेतो, मग आपण त्याचं करू. नाही समोर ते वर्कआउट नाही झालं आणि आता अण्णांनी सांगितलं तसा प्रवास झाला की त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. हॅलो, हां, आत्ता मी जे काही माझं मत मांडलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला. जसं सर्व कार्यकर्त्यांचा आणि सर्व लोकांचा ह्या पुस्तकामध्ये उल्लेख करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे विशेषतः, पण त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचा सुद्धा जे एक सार्वजनिक जीवन असतं तर प्रत्येकाला एक वैयक्तिक जीवन असतं. या सर्व गोष्टीचा वैयक्तिक जीवनाशी कसा संबंध आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो नोंद केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या पत्नी आहेत, मुली आहेत, जावई आहेत, ह्या सर्व नातू आहेत, नातवंड आहेत, ह्या सर्वांचा उल्लेख किंवा त्यांची मतं म्हणजे त्यांना बोलतं केलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. पण जनरली अशा प्रकारच्या कामाच्या बाबतीमध्ये लोकांचा जो समज आहे की सामाजिक काम करताना लष्कराच्या भाकरी बाजायची, की तुम्ही सामाजिक काम करायला लागलं तर तुमचं वैयक्तिक लाईफ काही असू शकत नाही, मग तुम्ही ते हेच राहिलं पाहिजे, लग्न नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे सर्व. आणि मग बरेच लोक हे समजत नाही, त्याच्यापासून लांब पळतात. ज्याची आज गरज आहे पण चांगली माणसं ह्याच्यामध्ये येत नाही, कारण याबद्दलच्या गैरसमज खूप आहे. आणि आपल्या जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला तसं काही कमी पडलं नाही या सर्व गोष्टीच्या मध्ये. आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा जो समावेश आहे, विशेषतः उल्काताईंनी आणि सरांनी हे जे डॉक्युमेंटेशन केलं आम्ही त्यांनी, त्याचा उपयोग विशेषतः या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना समजवून घेण्यासाठी आणि विशेषतः या कामाच्या बद्दलची जी भीती आहे ती कमी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होईल या सर्व गोष्टीच्या मध्ये, असं मला वाटतं. तुम्हाला मुद्दा राहून गेला होता आणि महत्वाचा मुद्दा होता. अण्णा, आज 3-4 जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आता आपण काम करतोय, पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे काम करत होता तेव्हा लोकांशी बोलणं, त्यांच्याशी डील करणं, त्यांना ते पटवून देणं आणि त्यांच्याकडूनच काम करून घेणं, कारण तुमचं जे तत्व आहे काम करतानाच की ज्याला कामाची गरज आहे तो जर ते करणार असेल तरच आपण ते करायचं, त्यांना ते काम करायला लावणं इथपर्यंत आणणं आणि त्यांना ते सातत्यानं करत राहण्यासाठीची ऊर्जा देणं, तो विचार त्यांच्यामध्ये रुजवणं, हे कसं केलं तुम्ही? आता मी 1 मिनिट अगदी क्षणापूर्वी तुम्हाला सांगितलं की या कामाबद्दलची असं समोर घ्या. काम करणाऱ्या आहे इथे
आणखीन जवळ आहे. थोडा जवळ. हा, लोकांच्या मध्ये एक भीती आहे या सर्व गोष्टीच्या. पण माझ्या बाबतीमध्ये जे घडलं ते मी सांगतो. मी ज्या परिस्थितीमध्ये, सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये, नैसर्गिक परिस्थितीमध्ये जिथं मी जन्माला आलो, तिथे मला जवळच्या शहरात कोयनानगरला यायला 40 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. ही परिस्थिती. गावात शाळा नव्हती. 2-2 वर्षाच्या बालविवाह, मुलांचे बालविवाह होते ते हे मी पाहत होतो. आर्थिक परिस्थिती तर लोकांची अगदीच बेताची होती. म्हणजे ह्या सर्व परिस्थितीमध्ये फक्त प्रश्नच होते, त्याची उत्तर खरं शोधा. आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही सर्व लोक खुश होतो. सुदैवाने माझे वडील आर्मीमध्ये होते म्हणून मला शिक्षण मिळालं, माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि मी ह्या सर्व प्रश्नांच्यावर विचार करायला लागलो. की विचार करत असताना आता या माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी अनेक काही लोकांना भेटलो आणि मला असं काम करायचं आहे. पण सर्वांनी मला असं सांगितलं की ह्या अशा लष्कराच्या भाकरी बाजू नका, तुम्ही अशी परिस्थितीतून आलाय सांगता तर तुम्ही 4 पैसे कमवा आणि कोण पुढे काम करत असतील त्याला द्या. ठीक आहे, मी ऐकून घेतलं, काही मला ते पटलं नाही या सर्व गोष्टीच्या. मग मला सर्व दिसत होतं की काय लोकांना आपण कोणते प्रश्न आहेत आणि लोकांना मदत आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणजे काय करायला पाहिजे. सहज वाटायचं की लोकांना मदत करा. आपण असं म्हणूया, आपल्याला कोणाला तरी मदत करायची. एखादा माणूस रस्त्यावर पडला असतो तर आपण त्याला मदत करतो, दवाखान्यात घेऊन जातो. मला सुरुवातीला असंच वाटायला लागलं की आपल्याला फक्त मदत करायची. ती समाजकार्य, अंक तंक हे शब्द काय मला माहित सुद्धा नव्हते या सर्व गोष्टीच्या. मदत करायची. मग काय मदत करायची? मला असं वाटलं की मी असा विचार करतोय की इथं प्रश्न आहे, पण इथले लोक सर्व आनंद आहेत, त्यांना प्रश्नच पडत नाही. म्हणजे ते त्यांच्या प्रश्नाचा विचार करत नाही, ते आहे ह्या परिस्थितीमध्ये आनंदात आहे. पण मी शिकलो म्हणून मी विचार करायला लागलो. आणि त्याने विचार करणं हे जास्ती गरजेचं आहे, कारण त्यांना जर त्यांची प्रगती करायची असेल म्हणून यांना शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून मी असं म्हणलं की बाबा ह्यांना शिक्षण मिळाल्या, यांच्या मुलांना शिकवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर गावोगाव प्राथमिक शाळा निघायला पाहिजेत, गव्हर्नमेंट शाळा. मग त्या दृष्टीनं लोकांना एकत्र करून प्राथमिक शाळेसाठी जे काय करायला लागलं, ज्याला आपण काय संघटन वगैरे ते सर्व केलं. आणि पहिल्या 5 शाळा सुरू झाल्या, नंतर 150-200 शाळा सुरू झाल्या. आता याच्यामध्ये मी काय केलो, मला असं वाटलं एक साधं काम आहे सुरू. या कामाकडे पाहताना त्याचा साधेपणा आपण पाहतो. आणि हा साधेपणा मी पाहिला या कामामधला तो हा की लोक काय करतायत. इतक्या वर्ष इथे राहिलेली आहेत परिसरामध्ये, म्हणजे ती जीवन जगलेली आहे पिढ्यानपिढ्या. त्यांची साधनं काहीतरी आहेत आणि त्या साधनाच्या जीवावर ते राहिले. आपण एकच काम करू शकतो, ते जे काम करतायत त्या कामामध्ये त्यांना मदत करणं, एवढंच काम करूया. ह्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काय करायचं काम नाही. आणि असं करायला सुरुवात केली या सर्व गोष्टीच्या मध्ये. आता समजा तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत केली आणि मी सांगितलं आता की ठीक मी आता मदत केली, मी निघून जातो दुसरीकडं, तुम्ही काय काम सोडणार आहे का? तुमचं काम तुम्ही करणारच ना. आता अशा पद्धतीने लोक आपापलं काम करायला लागले. मी काय तिथे अडकून बसण्याचा प्रश्न येत नाही, आला नाही. त्यामुळं ते काम लोकांच्या पद्धतीने करत राहिले या सर्व गोष्टीच्या मध्ये. आणि विशेषतः ज्याला आपण असं म्हणतो की लोकांच्या गरजेवर आधारित कामं आहेत ती सुरू केल्यामुळं ती त्याचा प्रचार करणं, त्यांना पुढं नेणं या सर्व गोष्टीच्या मध्ये. मग ह्याच्यामध्ये काय बाकीच्या काय गोष्टी लागतात ह्या सर्व गोष्टीच्या मध्ये, तर त्या गोष्टीचा लोकांना इनपुट्स देणं अशा प्रकारचं काम करायला सुरुवात केली. आणि एक सर्वात महत्त्वाचं गोष्ट अशी की
लोकांच्या गरजेवर आधारित कामं सुरू केल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना अडकून बसायला लागलं नाही. आणि सर्वात म्हणजे काम सुरू केल्यानंतर कुठल्या तर समजा आम्ही डेअरी डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं, मग त्याच्यासाठी डेअरी संस्था दूध विक्री करण्यासाठी डेअरी काढल्यानंतर तिथं कार्यकर्ते लागतात, मग स्थानिक लोक तयार होतात आणि मग ह्या कामामध्ये जी लोक पुढे येतात, मग डेअरी असो, मासेमारी असो, शाळा सुरू करायची असो, आरोग्याचे कार्यक्रम असो, महिला विकासाचे कार्यक्रम असो, हे कार्यक्रम सुरू करताना हे काही मी एकटा करू शकत नाही ना, त्याला मनुष्यबळ लागतं. आणि हे मनुष्यबळ काय आम्ही बाहेरनं आणलं नाही, हे मनुष्यबळ आम्ही तिथंच उभं केलं. आणि आम्ही तिथून केलं तरी ती लोकांची गरज होती, त्यामुळे ते चालू आहे. त्यांना आम्ही काय केलं, फक्त काही ट्रेनिंग इनपुट्स देण्याचं काम केलं ते पुढे जाण्याच्या दृष्टीने. आणि म्हणून हे सर्व काम पुढं पुढं चालत गेलं, वाढत गेलं ह्या सर्व गोष्टीच्या मध्ये, कारण लोकांची ती गरज आहे सर्व. आणि माणूस हा हे म्हणजे अनुकरणीय आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं चांगलं झालं. एका गावामध्ये 2 शाळा, प्राथमिक शाळा सरकारने मंजूर केल्या आहेत, तर दुसरा म्हणतो माझ्या पण गावात पाहिजे, तिसरा म्हणतो माझ्या पण. त्यांचं ते करतात ना, आपण कशात त्यांच्या मागे लागायचं. आणि त्यांचं काम आपण आपल्या डोक्यावर उचलून कशाला घ्यायचं, मग ती सरकारी योजना होईल त्या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीने कामाची एक पद्धत असल्यामुळं, काम असल्यामुळे सर्व गोष्टीच्या मध्ये या कुठल्याही कामामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो वाढण्याचं जे प्रमाण आहे, विस्तारण्याचं प्रमाण हे आपोआप होत गेलं आहे सर्व गोष्टीच्या मध्ये. आणि सर्वात एक महत्वाचा भाग असा की लोकांचं काम गरजेवर आधारित असल्यामुळं त्याला यश मिळत गेलं. आणि हे अनेक लोकांनी पाहिलं आणि अनेक लोकांनी ते इतरांना सांगितलं, लिखित स्वरूप केलं नाही. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कामाचं ज्याला आपण म्हणतो रिप्लिकेशन किंवा पुनरावृत्ती आहे ही व्हायला सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणी आम्हाला लोक बोलवायला लागली आणि आम्ही त्यांना तिथं मार्गदर्शन करत गेलो. म्हणून हा विस्तार वाढत गेला या सर्व गोष्टीचा, ज्याला आपण असं म्हणतो की शाश्वत विकासाची प्रक्रिया. अगदी खरं आहे अण्णा. आणि आता म्हणाले तसं विचार रुजणं आणि समोरच्या माणसाला विचार करायला लावणं ही सगळ्यात मोठी गोष्ट अगदी नकळतपणे श्रमजीवीने अण्णांनी केली. आणि त्यातून हे काम उघडण्यात गेलं. अण्णांनी अगदी सहजपणे सांगितलं की सगळ्यात आधी शाळा सुरू करायच्या म्हणून 5 गावांमध्ये शाळा सुरू केल्या. पण 5 गावांमध्ये शाळा सुरू होण्यासाठी आत्ता ते जितक्या पटकन बोलले तितक्या पटकन काही सगळं झालं नाही. ते होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. त्याच्यातलीच एक गोष्ट, एकदा शाळेला सुट्टी असल्यामुळं मुलं आपापल्या घरी गेली होती. नाना पण डिचोलीला गेले होते. अशा परिस्थितीत नेमका सकाळी 11 वाजता मला निरोप मिळाला की दर्शन शंकर एका फंडिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांना घेऊन परवा वसतिगृह बघायला येत आहेत. आता आली का पंचायत. मुलं तर गावाकडे गेलेली, एकही मुलगा वसतिगृहात नाही. असं निर्जीव बोडकं वसतिगृह कसं दाखवणार कुणाला. गावाकडे जाऊन मुलांना घेऊन तरी कसं यायचं. नेहमीच्या रस्त्याने जायचं तर वेळेचं गणित जमेना. खूप विचार केल्यानंतर शेवटी एक धाडसी निर्णय घेतला. मुलांना घेऊन येण्यासाठी रात्री 7-8 वाजेपर्यंत काहीही करून डिचोलीत पोहोचायचंच अशी मनाशी पक्की खुणगाड बांधली. संध्याकाळी 5 वाजता मी नवजाच्या एसटीत बसलो. तेव्हा तेवढी एकच एसटी दिवसभरात असायची. नवजापासून पुढे डिचोलीत जाण्यासाठी 2 रस्ते होते. घोडवणे मार्फत जंगलातून जाणारा एक रस्ता. हा रस्ता असा होता की एकदा जंगलात शिरला की 40 किलोमीटर पर्यंत सूर्याचा किरणही दिसत नाही. दुसरा एक शॉर्टकट होता. हा मुर्यामधून जायचा. या रस्त्याने जायचं तर 1 डोंगर आणि 2 दऱ्या ओलांडून मग माझ्या गावाचा डोंगर चढून जायला लागायचं. मी नवजात उतरलो आणि शिरस्त्याप्रमाणे एसटीच्या वेळात पलीकडच्या गावातल्या लोकांना नेण्यासाठी आलेली होडी सुदैवानं मला मिळाली. त्या होडीने मला नदीच्या पलीकडे सोडलं. त्यानंतर जंगलांनी व्यापलेला पूर्ण डोंगर पायवाटेने तुडवत मी पार केला आणि झाडोलीत आलो. झाडोलीतून खाली उतरत आंबेघरला पोहोचलो.
आंबेघरच्या पायथ्याशी धरणाचं बॅकवॉटर आलेलं होतं. ते पार करून गेल्यानंतर लगेचच आमच्या गावाचा डोंगर लागायचा. पण बॅकवॉटर पार करून त्या डोंगरापर्यंत कसं पोहोचणार? संध्याकाळचे 7 वाजत आले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हतं. आता काय करायचं? काही सुचेना. या शॉर्टकटनी येऊन आपण मूर्खपणा केलाय की काय असं वाटून गेलं. समोरच्या डोंगरावर बसलेल्या माझ्या गावापर्यंत माझी महत्वाकांक्षी नजर केव्हाच पोहोचली होती. पण 42-43 किलोचा हा देह तिथं कसा पोहोचणार या विचाराने तीही हतबोल झाली होती. डबडबलेले डोळे समोरच्या बॅकवॉटरवर निमिषभर स्थिरावले. पाण्यात पडलेलं समोरच्या डोंगराचं प्रतिबिंब धुसर झालं. नजरेने मेंदूशी संधान साधलं आणि मी यंत्रवतपणे अंगावरचे कपडे काढून जवळच्या पिशवीत भरले. पिशवी मुंडाशासारखी डोक्याला बांधली आणि पाण्यात उडी मारली. पोहत पोहत मी पलीकडे निघालो. काठावरून शांत संथ दिसणाऱ्या पाण्याला प्रत्यक्षात चांगलीच ओढ होती. आपण खरंच पलीकडे पोहोचू का असा विचार मनात आला आणि भीतीने हातापायातलं त्राण जातंय की काय असं वाटलं. पण मग स्वतःला समजावत आधी शांत स्थिर झालं. वेगाने पोहण्यापेक्षा दम टिकवून पोहणं गरजेचं होतं. तसं मेंदूला आणि शरीराला बजावत आधी वेग कमी केला. मनातली भीती काढून टाकण्याचा प्रयत्न करत पाणी कापत राहिलो. जवळजवळ अर्धा-पाऊण तासांनी मी काठावर पोहोचलो. आता 8 वाजत आले होते. किर्र अंधारात दाट जंगलातून वळलेल्या पायवाटेने डोंगर चढून गावात पोहोचलो तेव्हा रात्रीचे 9 वाजून गेले होते. गाव रात्रीच्या कुशीत शांत निजलं होतं. गावातलं पहिलंच घर नानांचं. दाराची कडी वाजवली. नानांनीच दरवाजा उघडला त्यामुळे जीव भांड्यात पडला. अवेळी आलेल्या मला आणि माझी अवस्था पाहून नाना घाबरले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. त्यांना आधी शांत केलं. सगळं सांगितलं. घाबरण्यासारखं काही नाही हे समजावलं. सकाळी लवकर उठून मुलांना गोळा केलं. मुलांबरोबर काही पालक पण आमच्याबरोबर निघाले. 9 वाजता आम्ही निघालो. संध्याकाळी 6च्या आत नवजात पोहोचायचं होतं. मुलं, पालक आणि आम्ही दोघं असे सगळे नेहमीच्या डोंगरावरच्या जंगलातल्या रस्त्याने नवजाला गेलो आणि तिथून एसटीने डोणीच्या वाड्याला गेलो. ऑक्सफॅमचे भारतातले प्रकल्प समन्वयक आलोक मुखर्जी यांना घेऊन दुसऱ्या दिवशी दर्शन शंकर वसतिगृह बघायला आले. मुलांना बघून दोघंही जाम खुश झाले आणि त्यांनी वसतिगृहाला 9,000 रुपयांची मदत केली. केलेल्या कष्टांचं चीज झालं. पुन्हा खरं तर या सगळ्यामध्ये खूपदा आणि खूप लोकांनी तुमच्या घरातले असतील, गावागावातले असतील, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या संस्थांमधले लोक असतील, सगळ्यांनीच असं सांगितलं की अण्णांना एकही व्यसन नाही. पण कोणीतरी असंही सांगितलं की तुम्ही पान खायचं. हे कसं काय? नाही, हा थोडा गमतीचा भाग यातला सोडला तरी सुद्धा गिरीश बडवे म्हणून माझे एक सहकारी दुसऱ्या पिढीतले कार्यकर्ते होते. दुर्दैवाने ते गेल्या वर्षी गेले आणि त्यांनी माझ्याबरोबर आमच्या सर्व टीम बरोबर 20 वर्ष काम केले. ती सातारला राहत असत आणि बऱ्याच वेळेला मी ज्या वेळेला कोयनेला जात असे त्यावेळेला ते माझ्याबरोबर जात असे. आम्ही ते आयुर्वेदामध्ये काम करत असत. ते आयुर्वेद डॉक्टर होते. मग आम्हाला
आयुर्वेदाचं उत्पादनाची एक कंपनी सुरू करायची होती आणि उत्पादनाच्या कंपनी करता आम्हाला एक नाव पाहिजे होतं. कुठल्या प्रकारचं नाव त्याला असावं असं आणि आमची काही चर्चा चालू होती. मग त्यांनी 4-5 नावं सुचवली, मग आम्ही ती केली आणि मग आम्ही दोघं गाडीतून निघालो होतो. तर मी गिरीशला, म्हणजे खरं आहे की मी पान खात होतो. मग मी गिरीशला म्हणलं, अरे तुला गोड पान, मला हे हे असं हे घेऊन. मग त्यांनी मला असं थोड्या वेळानंतर मी असं त्याला सांगितलं की अरे कोयना हर्बल नाव आपण फिक्स करूया. आणि मग तो म्हणला, अरे हा, अण्णांना पान खाल्ल्यामुळं सुचलं. आणि म्हणून मग तो गमतीचा भाग झाला की मी पण त्याला म्हणलं, अरे हो, आपण पान तोंडात टाकलं म्हणजे चावत चावत आपल्या विचारांना एक चालना मिळते असं काय. पण हा एक किस्सा म्हणून तो गिरीशने जो सांगितला तो या पुस्तकात नोंद केलेला आहे. पान खाण्याचं आणखी एक कारण डॉक्टरांनी सांगितलेलं मला आठवतंय. आणखी कधी खायचं तुम्ही पान? डॉक्टर गिरीश यांनी असं सांगितलं की जेव्हा अण्णांना खूप राग येतो तेव्हा तो राग त्या पानाबरोबर गिळून टाकता येतो. चावून चावून गिळून टाकता येतो आणि त्यासाठी मी पान खातो असं अण्णांनी त्यांना सांगितलं होतं. तर डॉक्टर गिरीश यांनी खूप छान म्हटलं होतं तिथे की ते नाव सुचल्यानंतर मला असा प्रश्न पडला की मला नाव सुचत नाहीये म्हणून अण्णांना आलेला राग अण्णांनी पानाबरोबर चावून चावून गिळून टाकला का अण्णांनी चावून चावून पान खाल्ल्यामुळे त्यांना नाव सुचलं, हे काही मला कळलं नाही. रामदादा, तुमच्या हट्टापायी अण्णा पुस्तक करायला तयार झाले, एवढी छान साहित्यकृती निर्माण झाली आणि या साहित्यकृतीचं मोल मला खूप जास्त वाटतं. त्याचं कारण असं की त्याचा जो हेतू आहे की या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या आत्ताच्या पिढीला त्यातून हे कळावं की समाजकारण हे फक्त समाजकारण नाहीये, तर ते तुमचं करिअर होऊ शकतं आणि ते खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. तर त्या दृष्टीने या पुस्तकाच्या पुढच्या प्रवासाचा तुम्ही काही विचार केलाय का? आणि तो काय आहे, तो प्रकाशक म्हणून जाणून घ्यायला आवडेल आम्हाला तुमच्याकडे. मुळातच अण्णांनी ज्यावेळी काम सुरू केलं त्यावेळी सोशल वर्क कॉलेजमध्ये डिग्री असते असं काही त्यावेळी कुठं आमच्या म्हणजे या भागात तरी नव्हतं. आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा माझं ग्रॅज्युएशन करायला गेलो ते मुंबईला कॉलेज ऑफ सोशल वर्कमध्ये, तिथं PSW आणि MSW म्हणजे सामाजिक काम करणारे विषयामध्ये पदवी होते किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होतं हे त्यावेळी साधारणतः समजलं. तर त्यांनी जे काम त्यांच्या विचारांनी विचारधारेने केलेले आहेत ते बरंचसं थेरॉटिकल पण आहे आणि ते थेरॉटिकल भाग एक थेरॉटिकल थेरी वाचताना कंटाळा येतो. पण जसं तुम्ही आता त्यातले जे काही किस्से वाचून दाखवलेले आहेत, ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आणि ती थेरीशी आपण जर त्याचा सांगड घातली तर त्याच्यातून जे संघटन कौशल्य, कम्युनिटी ऑर्गनायझेशन थोडक्यात बोलायचं झालं तर या पद्धतीनं याचा विचार होऊ शकतो. आणि हे आता आहे एका मराठी भाषेमध्ये आहे, ते आता तात्पुरतं आपल्या लोकांची जेवढं जास्त पोचवता येईल ते पोचवायचं आहे. याचं ई-बुक केलेलं आहे. हे ई-बुक वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्या पद्धतीनं जगामध्ये मराठी वाचणारा माणूस कुठेही ई-बुक डाउनलोड करून घेऊ शकतो आणि वाचू शकतो. भविष्यामध्ये त्याची एक स्वैर अनुवाद म्हणून इंग्रजी आवृत्ती काढण्याचा पण विचार आहे. तो स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीने घेता येईल असा विचार चालू आहे त्याच्या मागचा. आता इथे असे काही लोक आहेत की NGOs मध्ये आपण काम करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो. तर मला आणखी एक चर्चा रामदादांबरोबर आणि अण्णांबरोबर झाली होती, ती मुद्दाम नमूद करायची कारण माहिती नाही कुठे ती ठिणगी पडेल आणि कसं त्याचं काय होईल. पण ही गोष्ट इतकी छान आहे की त्याचा चित्रपट किंवा वेबसिरीज होऊ शकते असंही बोलणं झालं होतं. तर त्या बाबतीतही आपल्याला काही करता आलं तर आपण ते नक्की करूयात. आणि
त्या निमित्ताने ते जगातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या लोकांपर्यंत आणि वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवता येईल असाही विचार करता येईल. खरं तर हे सगळं जे आहे हे इतकं आहे की कितीही बोललं तरी ते कमी आहे असं वाटावं. आणि मला माहिती आहे की आता समोर बसलेल्या तुम्हा लोकांपैकी जवळजवळ 90% लोकांचा सहभाग त्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये आहे. जसं अण्णा म्हणाले की हे काम उभं करणं हे जसं त्यांचं एकट्यांचं काम नव्हतं, तसंच ही निर्मिती सुद्धा कोणा एकट्याची नाही आहे. आणि त्यामुळे ही श्रमजीवीची गोष्ट आहे, त्या श्रमजीवीशी जोडलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे ती तुमची माझी सगळ्यांची गोष्ट आहे. श्रम हा ज्याच्या जीवनाचा पाया आहे. हातपाय हलवल्याशिवाय आपल्याला काहीही करता येत नाही. त्यामुळे श्रम हा ज्याच्या जीवनाचा पाया, त्या प्रत्येकासाठी ही गोष्ट प्रेरणादायक असेल आणि ती त्या पद्धतीने पुढे जाईल हे नक्कीच. पण या बाबतीत अण्णांना काय वाटतं? श्रमजीवी त्यांनी सुरू केली तेव्हा जरी काही एक ठोस विचार डोक्यात नसला तरी सुद्धा जसजसं श्रमजीवीचं काम पुढे गेलं आणि ते आता अशा टप्प्यावरती आहे की अगदी महाराष्ट्रातून किंवा देशभरातून नाही तर जगभरातून एक आदर्श संस्था म्हणून पाहिलं जावं किंवा या पद्धतीने काम केलं तर सगळ्या समाजासाठी काम करता येऊ शकतं याचा एक धडा घालून दिला जावा अशा पद्धतीने हे काम उभं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे ते तसं होईल अशी नक्कीच आशा वाटते. खरं तर विश्वास वाटतो. आशा ही थोडीशी तळ्यात मळ्यात असते. तो विश्वास वाटतो, ती खात्री वाटते आणि ती अण्णांनी सांगितलेल्या शब्दांमधून सुद्धा जाणवते. त्याच्या आधी मला एक फक्त विचारायचं आहे. अण्णांनी सांगितलं की गरजेमधून कामं उभी राहत गेली, तर आत्ता इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणाला अशी एखादी गरज जाणवतीये का की ज्याच्यावर श्रमजीवीने अजूनपर्यंत काम केलेलं नाहीये? ट्रॅफिक जाम. देसाई म्हणले ना, वयस्कर लोकांसाठी काम. सांगाल जरा देसाई काका पुन्हा एकदा? मला काय वाटतं, बाकीचं आता काम चालूच आहे, पण जे वयस्कर लोक आहेत, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो मी. आज बरेचसेच गरीब पण आहेत आणि वयस्कर पण आहेत. त्यांना त्यांच्या डायबिटीजची किंवा हार्टची औषधं पण मिळत नाही, म्हणजे त्या निमित्तानं ते जातील. अशा लोकांची रिक्वायरमेंट फार नाही. महिन्याला 500-600 किंवा ते जनरिक मधील जरी त्यांना मिळाले ती औषधं, तर बऱ्याच लोकांच्या जीवांचं एक हे होईल. तर त्याच्यासारख्या किंवा वृद्धाश्रम जो आहे त्याच्यात वेगळं पण, म्हणजे सगळी माणसं आणून तिथं त्यांचं सगळं करण्यापेक्षा वेगळं पण काही करता येईल का याच्यावर थोडा श्रमजीवीने विचार करावा. म्हणजे इतर कामं चालूच आहेत, त्याच्याबद्दल काहीच नाही, म्हणजे ते चालू. पण आता आपण पण वय झाले आणि आपण पण त्या ह्याच्याकडे निघालोय. म्हणजे जोपर्यंत बेडवर आपण पडत नाही, की आपली हालचालच होत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीतरी असं करावं असं वाटतंय की ती हालचाल पण होईल आपली. आणि काम करत असलं तर नक्कीच माणूस आणखी जगतो. जर बसला आणि तर मग तो खरोखर बसतो, म्हणजे त्याचे विचार पण बसतात. आणि म्हणून रिटायरमेंट हा शब्द आपल्या ह्याच्यातून काढावा असं मला प्रामुख्यानं वाटतं. धन्यवाद देसाई काका. अर्धशतकातल्या या काळातलं माझं जगणं श्रमजीवी भोवती फिरत राहिलं, शेवटच्या श्वासापर्यंत फिरत राहील. श्रमाच्या जीवावर जगणाऱ्या माणसांच्या गरजा लक्षात आल्या. गरजा भागवण्यासाठी प्रकल्प आखले गेले, तयार केले गेले. प्रकल्प राबवताना कार्यकर्ते घडत गेले, काम उभं राहत गेलं. घडलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गरजा ओळखून नवीन प्रकल्प तयार केले, राबवले. त्यातून आणखी नवीन कार्यकर्ते घडत गेले. हे सगळं शक्य झालं ते केवळ आणि केवळ माझ्या बरोबरीनं उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे. गरज लक्षात आल्यानंतर ती भागवण्यासाठी जीव तोड मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे. प्रकल्प सुरू झाला की तो पूर्ण होईपर्यंत तहान भूक विसरून कामात झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे. या कार्यकर्त्यांमुळे जे घडलं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मला मनापासून असं वाटतं की कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून श्रमात रमणाऱ्या जीवांची ही गोष्ट पुढे जात राहील.